पिंपळगाव बसवंत नगर परिषदेचा निवडणुकीचा बिगुल वाजताच प्रभाग क्रमांक 9 मधून कार्यसम्राट आमदार दिलीप काका बनकर व भास्कर नाना कदम यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार भाऊसाहेब उर्फ महेश बाबूराव अहिरे हे नागरिकांच्या पाठिंब्यामुळे चर्चेत आहे। समाजकार्यात नेहमी अग्रेसर असलेले भाऊसाहेब अहिरे गेल्या 25 वर्षांपासून या प्रभागात वास्तव्यास असून सर्वांच्या सुखदुःखात सहभागी होणारा, लोकांशी जवळचा संपर्क ठेवणारा चेहरा म्हणून त्यांची ओळख आहे। खास म्हणजे ही उमेदवारी त्यांनी स्वतः मागितलेली नसून प्रभागातील जनतेचीच इच्छा होती की भाऊसाहेब अहिरे यांनी निवडणूक रिंगणात उतरणे गरजेचे आहे। सामाजिक व शैक्षणिक उपक्रमांमध्ये त्यांचा मोलाचा वाटा असून सर्वसामान्यांच्या अडचणी ओळखून त्यावर ठाम करणारा नेता म्हणून त्यांची प्रतिमा आहे। भाऊसाहेब अहिरे यांनी प्रभागासाठी स्पष्ट प्राधान्यक्रम जाहीर केलाय। निवडून आल्यानंतर सर्वप्रथम प्रभागातील दीर्घकालीन ड्रेनेज समस्या कायमस्वरूपी सोडवण्याचे त्यांनी सांगितले असून त्यानंतर रस्त्याचे सुदृढीकरण तसेच सुरक्षेच्या दृष्टीने प्रभागात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचे नियोजन त्यांच्या अजेंड्यावर आहे। स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सुसज्ज अभ्यासिका सुरू करण्याचा त्यांचा मानस असून ज्येष्ठ नागरिकांसाठी वाचनालय व नाना नानी पार्क उभारू त्यांना विरंगुळ्यासाठी जागा उपलब्ध करून देण्याचेही ते सांगतात। महिलांसाठी बचत गटांच्या माध्यमातून लघु उद्योग उभारणीला चालना देऊन रोजगार निर्मिती घडवून आणण्याचे नियोजनही भाऊसाहेब अहिरे यांनी मांडले। प्रभाग क्रमांक 9 मधील सर्वसमावेशक विकासासाठी आणि नागरिकांच्या अपेक्षानुसार काम करणारा उमेदवार म्हणून भाऊसाहेब उर्फ महेश अहिरे यांच्याबद्दल सकारात्मक वातावरण निर्माण होत असून निवडणुकीत त्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे। पिंपळगाव बसवंत नगर परिषदेची निवडणूक 2 तारखेला त्या ठिकाणी होणार आहेत। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने या ठिकाणी आमचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार जे आहेत या ठिकाणी शरदजी गायकवाड, ते स्वतः इंजिनियर आहेत। त्याच पद्धतीने 2 उमेदवार या वार्डामध्ये दिलेले आहेत, एक सोनाली हर्षल जाधव, त्याचप्रमाणे आमचे एक महेशजी अहिरे हे पण उमेदवार आहेत। या ठिकाणी पिंपळगावचे एक नवीन पिंपळगाव या ठिकाणी म्हटलं जातं आणि जो विकासाचा ओघ आहे तो ह्याच भागामध्ये चिंचखेड रोडला, जोपूर रोडला त्या ठिकाणी सुरू झालेले आहेत। निश्चित या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी निवडणुका सुरू आहेत आणि त्यांच्याच माध्यमातून या ठिकाणी पिंपळगाव असेल, ओझर असेल, आम्ही त्या ठिकाणी नगर परिषद राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने संपूर्ण पॅनल त्या ठिकाणी उभा केलेला आहे। निश्चितच या पिंपळगावची जनता संपूर्ण 25 जे नगरसेवक आहेत आणि एक नगराध्यक्ष पदाचे उमेदवार 26चे 26 यांना या सेवेची संधी उपलब्ध करून देतील, त्याबद्दल माझ्या मनात कुठली तीळ मात्र शंका नाहीत। कारण विकासाच्या मुद्द्यावर आम्ही त्या ठिकाणी राजकारण करत असतो आणि विकास हेच खूप महत्त्वाचं। विकासाला मत म्हणजे घड्याळाला मत हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून या गावाचा विकास व्हावा। ग्रामपंचायतच्या माध्यमातून काम करताना अनंत अडचणी त्या ठिकाणी येत होत्या, निधीची कमतरता त्या ठिकाणी भासत होती। नगरपालिका झाल्यानंतर अवघ्या 1 वर्षाच्या आत जवळ 27 कोटी रुपयांची कामं या ठिकाणी आपण मंजूर करून घेतली आणि पुढच्या काळामध्ये कोट्यावधी रुपयांचा निधी आणून या पिंपळगावचा चेहरा मोहरा बदली केल्याशिवाय राहणार नाही, एवढीच ग्वाही मी आमच्या सर्व उमेदवारांच्या वतीने या ठिकाणी देतो आणि थांबतो। धन्यवाद। प्रभाग क्रमांक 9 मधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आपण अधिकृत उमेदवार आहात, काय सांगा? नमस्कार, मी भाऊसाहेब उर्फ महेश बाबूराव अहिरे प्रभाग क्रमांक 9 मधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या घड्याळ या चिन्हावरती निवडणूक लढवत आहोत। प्रभाग क्रमांक 9 इथे मी गेल्या 25 वर्षापासून राहतो। स्थानिक रहिवासी असल्यामुळे ही जी उमेदवारी आहे ही मी स्वतः मागितलेली नसून प्रभागातली जी काही जनता आहे ही जनतेने डिमांड केली नेत्यांकडे की ह्या व्यक्तीला महेश भाऊंना उभं करा, आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत। म्हणजे ही जनतेतून मिळालेली उमेदवारी असल्या कारणाने आणि जनतेच्या प्रश्नांची मला जाण आहे। 25 वर्षापासून कुठं काय अडचणी काय नाही या सर्व गोष्टींच्या मला जाण असल्यामुळे मला प्रभागातील मतदारांनी, प्रभागातील ज्येष्ठ नागरिक असतील यांनी मला या उमेदवारीसाठी सपोर्ट केलेला आहे। भाऊ, समाजकार्यात येण्याची प्रेरणा नेमकी तुम्हाला कशी मिळाली, काय सांगा? समाजकार्यात येण्याचं प्रेरणा म्हणजे बघा, आमच्या रोडचं क्रांती मित्र मंडळ असेल किंवा तुमचं संतोषी माता मित्र मंडळ असेल, यांच्या माध्यमातून जी सामाजिक, शैक्षणिक आणि इतर काही ज्या काही उपक्रम राबवले जातात त्याच्यात एक थोडकं उदाहरण द्यायचं म्हटलं तर संतोषी माता मित्र मंडळाने दरवर्षी मोठ्या प्रमाणात तुलसी विवाह जो साजरा केला जातो, जवळपास असं समजा की 15-20 हजाराचा क्राऊड असतो आणि त्या अनुषंगाने त्यांची सेवा करण्यासाठी आम्ही त्या संतोषी माता मित्र मंडळाच्या अनुषंगाने प्रत्येक घराघरात आणि प्रत्येकाची सुखदुःखाची जाण असलेला मी माणूस आहे। त्याच्यामुळे मला प्रत्येकाने ॲप्रिशिएट केलंय एवढंच सांगू शकतो। निवडून आल्यानंतर प्रभाग क्रमांक 9 मधील कामाची प्राधान्यक्रम काय असणार आहे भाऊ? प्राधान्यक्रम असा असणार आहे की आमच्याकडे ड्रेनेजचं म्हणजे सांडपाण्याचा सगळ्यात मोठा भेडसावणारा प्रश्न आहे।
तर त्याला प्राधान्य देण्यात येईल. प्रायोरिटी त्यालाच असणार आणि त्याच्यानंतर रस्ते हा एक महत्त्वाचा विषय आहे. आणि तिसरा एक मेजर विषय असा आहे की ज्या चोऱ्यांचं प्रमाण जे आहे ते पिंपळगावमध्ये आमच्या प्रभाग क्रमांक 9 आणि 1 मध्ये म्हणजे चिंचखेड रोडला मोठ्या प्रमाणात आहे. तर त्या संदर्भामध्ये असं ठराविक ठिकाणी जिथं जिथं आपल्याला गरज वाटेल अशा ठिकाणी आपण CCTV कॅमेऱ्याचं नियोजन करतो आहोत. त्याच्यानंतर जी कॉम्पिटिटिव्ह एक्झाम देणारी जी मुलं आहेत त्यांच्यासाठी आपण अभ्यासिका एक उभारणार आहोत. त्याच्यानंतर ज्येष्ठ नागरिकांसाठी वाचनालय उभारणार आहोत. त्याच्यानंतर नाना नानी पार्कच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिकांना एक विरंगुळा म्हणून तो एक आपला प्रोजेक्ट आपल्या समोर आहे. महिलांसाठी काय करण्याचा आपला मनाचा आहे? महिलांसाठी जे काही समजा बचत गट असतील किंवा इतर काही त्यांना उत्पन्नाचे सोर्स कसे निर्माण होतील, घरात बसून इतर काही कामं बिझनेस करता येऊ, छोटे मोठे गृह उद्योग असतील त्याला प्राधान्याने आपण निश्चितपणे सपोर्ट करणार आहोत. प्रभाग क्रमांक 9 मधील नागरिकांना काय संदेश आहे? प्रभाग क्रमांक 9 मधल्या जे काही सुज्ञ नागरिक आहे, मध्यमवर्गीय आहे, त्याच्यानंतर शिक्षक वृंद मोठ्या प्रमाणात आहे आणि बिझनेस पण मोठे सगळ्या क्षेत्रातील लोक इथं राहतात. सर्वांना माझी कळकळीची विनंती एकच आहे की निफाड तालुक्याचे लोकप्रिय कार्यसम्राट आमदार दिलीप काका बनकर व पिंपळगाव नगरीचे माजी सरपंच भास्कर नाना बनकर यांच्या नेतृत्वाखाली जी काही नगर परिषदेची निवडणूक लढवली जात आहे, सर्व प्रभागातील सर्व पिंपळगावकरांना माझी कळकळीची विनंती आहे की घड्याळासमोरील बटन दाबून प्रचंड मतांनी विजयी करा. माझ्यासोबत आमच्या भगिनी सोनालीताई जाधव या पण आहे आणि नगराध्यक्ष पदाचे उमेदवार इंजिनियर गायकवाड साहेब पण आहे. त्यांना पण त्यांच्या शासकीय कामात मोठा अनुभव असल्याने भविष्यात पिंपळगावची उभारणी करताना, डेव्हलपमेंट करताना फारसा त्यांना त्रास होणार नाही, फारसे एफर्ट्स घ्यावा लागणार नाही, कारण त्यांनी ती ब्ल्यूप्रिंट ऑलरेडी आता तयार करून ठेवली. त्याच्यामुळे सर्व पिंपळगावकरांना विनंती आहे की घड्याळासमोरील बटन दाबून आपण सर्व उमेदवारांना व नगराध्यक्ष पदाच्या पण उमेदवारांना मोठ्या प्रमाणात विजयी करावा एवढीच माझी नम्र विनंती. ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक.